बघूयात पुढची बातमी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा अलंकीपुरीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय। पवित्र इंद्राणी नदीत स्नान करून वारकरी बांधव माऊलींचं दर्शन घ्यायला जाताना दिसतायत। तर अलंकापुरीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी पहाटेपासूनच इथे उपस्थित आहेत। आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवरती अभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आलाय। संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक अशी देशी आणि विदेशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुलाब पुष्पामध्ये योगी तपस्वी समाधीस्थ माऊली असा जयघोष देखील लिहिण्यात आलाय। मुख्य गाभाऱ्यात जर पाहायला गेलं तर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली। दुपारी 12च्या सुमारास हा सोहळा पार पडणार असल्याचं देवस्थानच्या वतीने सांगण्यात आलंय। या संदर्भात आपण थेट जाणार आहोत अलंकापुरीमध्ये। सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। सूरज, आपण पाहतोय आज ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा अलंकापुरीत संपूर्ण वातावरण गजबजलेचं पाहायला मिळतं आहे। कसं आहे सध्याचं त्या ठिकाणचं वातावरण? वर्षा आज कार्तिक वैद्य त्रयोदशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा अलंकापुरीमध्ये संपन्न होतोय। इंद्रायणी घाट देखील भक्तांच्या गर्दीने सजून गेलाय। दुपारी 12च्या सुमारास संत नामदेव महाराजांचे जे वंशज आहेत ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर दुपारी 12च्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरावरती पुष्पावृत्ती होऊन हा सोहळा संपन्न होणार आहे। पूर्ण भक्तिमय वातावरण अलंकापुरी आळंदीमध्ये पाहायला मिळतं। माझ्यासोबत या सोहळ्यामध्ये सहभागी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आहे आर्या घारे, ती सुद्धा सहभागी झाली। आर्याकडून जाणून काय भावनात आळंदीच्या या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये तू आज सहभागी झाली? खूप छान वाटतंय। मुळात मी वारी म्हणल्यावर खूप आनंदी असते, कारण मी एकतर वारकरी आहे आणि माळकरी सुद्धा आहे। अतिशय सुंदर। आणि मी हेच म्हणेल की जर तुम्हाला स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा वारीमध्ये या आणि तुम्हाला स्वर्गाचा अनुभव मिळेल, एवढं निश्चित आहे। खूप सुंदर। आणि मुळात वारी प्रेमाचं प्रतीक म्हटलं जातं। वारी विठ्ठलापर्यंत पोहोचायचा एक मार्ग आहे आणि मुळात वारी ही समता शिकवते, त्यामुळे हे खूप गरजेचं आहे। आणि आत्ताच्या युथने किंवा माझ्या जनरेशनने, माझ्यापेक्षा खालच्या जनरेशनने वारीत सहभागी झालं पाहिजे, आपली परंपरा जपली पाहिजे असं मला वाटतं। त्यामुळेच मी कॅमेरा घेऊन फोटोज कॅप्चर करते, सोशल मीडियावर अपलोड करते, जेणेकरून ते अपलोड केले की यूथ पर्यंत पोहोचतील आपली वारी काय आहे, आपली परंपरा काय, आपली संस्कृती काय ही जगभरात। खरं तर हा सोहळा अभंगाशिवाय अपूर्ण असतो। माझ्यासोबत आळंदीतील आघाडीची गायिका कोमल, काय सांगशील इंडिया टीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी या सोहळ्यानिमित्त खास आहे का अभंग? आळंदी हे गावा पुण्यभूमी, आळंदी हे गावा पुण्यभूमी थाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर। 84 सीतांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सीतांचा सिद्ध भेटी मेळा। वर्षा, आपण पाहिलं तर हा जो भक्ती सोहळा आहे हा याची दही याची डोळा पाहण्यासाठी आळंदीच्या या पावनभूमीमध्ये लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता माऊलींचा जयघोष आपल्याला अलंकापुरीत पाहायला मिळतोय। या सगळ्या उत्सवावरती आपलं लक्ष असणारच आहे। सूरज, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।